मालेविषयी माहिती सांगणार आहे. तुम्हाला माहीतच असेल की सूर्यामध्ये कोणकोणते ग्रह असतात. सूर्यामध्ये सूर्य, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे ग्रह असतात. तर आपण या ग्रहाविषयी माहिती पाहूया. धन्यवाद. सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला सूर्य हा पिवळ्या रंगाचा तारा आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 6000 अंश सेल्सिअस इतके आहे. सूर्याचा आकार एवढा मोठा आहे की त्यामध्ये पृथ्वी एवढी 13 लाख ग्रह सहज सामावू शकतील. सूर्याचा व्यास साधारणतः 13,92,000 एवढा आहे. सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळे सूर्यमालेतील खगोलीय वस्तू त्याच्या भोवती फिरतात. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवर फक्त सकाळी आणि संध्याकाळी दिसतो. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. सामान्य सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेस व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेस पाहावयास मिळतो. शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे. सूर्यमालेतील तिसरा ग्रह आहे. पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहाची सृष्टी नाही. पृथ्वी स्वतः चुंबकीय असल्यामुळे पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे. मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. मंगळावरील प्लॅनेट लोह असल्यामुळे त्याचा रंग लालसर दिसतो, म्हणून त्याला लाल ग्रह असेही म्हणतात. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरुमध्ये 1397 पृथ्वीवर सहज मावळतील एवढा तो मोठा आहे. गुरु ग्रह आकाराने मोठा असून सुद्धा स्वतःभोवती फार वेगाने फिरतो. शनी एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे, कारण त्याच्या भोवती कडी आहे. शनी एक त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या 95 पट असतानाही त्याची घनता खूप कमी आहे. समजा एखाद्या समुद्रामध्ये शनी ग्रह टाकला तर तो चक्क तरंगू शकेल. सूर्यमालेतील हा 7वा ग्रह आहे. या ग्रहाला दुर्बिणीशिवाय पाहता येत नाही. युरेनस ग्रहाचा आज खूप कललेला असल्याने तो गरम चालल्यासारखा दिसतो. सूर्यमालेतील 8वा ग्रह आहे. नेपच्यूनवरील एक ऋतू सुमारे 41 वर्षाचा असतो. या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहतात.